नवरात्र नवरात्र म्हणजे केवळ उपवास, आरती आणि नृत्य नाही, तर ती आहे स्त्री शक्तीची उत्सव मूर्ती. या 9 दिवसात आपण दररोज एका देवीच्या रूपाची पूजा करतो. पण जर त्या देवीच्या गुणांना आपल्या इतिहासातील महान स्त्रियांशी जोडून पाहिलं, तर भक्तीला नवपरिमाण मिळेल, नाही का? शब्दसंवादच्या या नवरात्री विशेष मालिकेत मी श्रद्धा राणे पोवार आपलं स्वागत करते. आज आपण देवी कुष्मांडाची प्रतिमा आणि करुणेचा दिवा पेटवणारी सेवा मूर्ती मदर टेरेसा यांचं जीवन जोडून पाहणार आहोत. दिवस 4. या देवी सर्वभूतेषु सृजनरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. कुष्मांडा देवीने स्मित हास्य करताच विश्वाची निर्मिती झाली. अंधार मागे हटला आणि प्रकाश पसरला. ही देवी सांगते, जग निर्माण होतं तेव्हा जेव्हा आपण प्रेम आणि करुणेनं दुसऱ्याला स्पर्श करतो. 1910 स्कोप्जे आजच्या उत्तर मेसेडोनियात जन्मली एक मुलगी अँजेजे. बालपणापासूनच तिच्या मनात होती एकच हाक, माझं आयुष्य इतरांच्या सेवेसाठी आहे. 18 वर्षांची होताच तिनं घर सोडलं आणि भारतभूमीत पाऊल ठेवलं, जी तिची आजन्म कर्मभूमी ठरली. इथं तिला सगळ्यांनी ओळखलं मदर टेरेसा या नावानं. कोलकाताच्या रस्त्यांवर पडलेले उपाशी, आजारी, कुष्ठरोगी, निर्धार लोक सर्वांना तिनं आपल्या कुशीत घेतलं. जिथं लोकांनी नाकं मुरडली तिथं तिनं हात पुढे केला. जिथं समाजानं तिरस्कार केला तिथं तिनं ममता दिली. तिनं मिशनरीज ऑफ चॅरिटी ही संस्था स्थापन केली, ज्यातून हजारो रुग्ण, अनाथ, विधवा आणि निराधारांना आधार मिळाला. मदर टेरेसा म्हणायची, जगातला सगळ्यात मोठा दारिद्र्य म्हणजे एकटेपणा आणि नकोसं वाटणं. आणि त्या प्रत्येकाला सांगायच्या, तू एकटा नाहीस. कुष्मांडा देवीच्या स्मितानं जसं विश्व निर्माण झालं, तसंच मदर टेरेसाच्या करुणानं असंख्य आयुष्यांना नवा जन्म दिला. तिनं कुणाला धर्मानं, कुणाला जातीनं कधी वेगळं केलं नाही. तिच्यासाठी प्रत्येक माणूस देवाचं रूप होता. 1979 मध्ये त्यांना नोबल पीस प्राइज मिळालं. पण त्यांच्यासाठी खरा पुरस्कार होता एका रुग्णाच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मित हास्य. कुष्मांडा देवी विश्वनिर्मितीची जननी आहे. मदर टेरेसा करुणेच्या विश्वाची जननी ठरल्या. देवी जसं स्मित करून ब्रह्मांड उजळवते, तसंच टेरेसांच्या मायेच्या स्मितानं लाखो लोकांच्या जीवनात प्रकाश पसरला. मंडळी, आज आपण देवी कुष्मांडा आणि मदर टेरेसा यांचं प्रेरणादायी जीवन ऐकलं. या नवरात्रीच्या 4थ्या दिवशी आपण ठरवूया, जिथं अंधार आहे तिथं करुणेचा दिवा पेटवू आणि प्रेमाच्या प्रकाशानं जग उजळवू. जय देवी कुष्मांडा, जय करुणामयी मदर टेरेसा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. आजचा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.